शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करणारे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता। या आरोपाला आव्हान देत आज कोल्हापूर शहरातील बिंदू चौक येथे आमदार क्षीरसागर यांना येण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते। राजू शेट्टी कार्यकर्त्यांसमेत भर पावसात जवळपास 2 तास बिंदू चौकात वाट पाहत थांबले, मात्र आमदार काही आले नाहीत। कोल्हापूर शहरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आरोपाला उत्तर म्हणून राजू शेट्टी यांनी सदर 500 एकर जमिनीचे 7 बारे दाखवण्याचे आव्हान दिले होते। जर आरोप सिद्ध झाले तर ही सर्व जमीन आमदार क्षीरसागर यांच्या नावावर करण्याची तयारी शेट्टी यांनी केली होती। यानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांना आज बिंदू चौक येथे येण्याचे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले होते। दुपारी 12 वाजता राजू शेट्टी कार्यकर्त्यांसह बिंदू चौकात हजर झाले। जवळपास 2 तास त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची वाट पाहिली, मात्र आमदार महोदय काही आले नाहीत। अखेर राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात घोषणाबाजी करत येथून जाणे पसंत केले। जी काही कथित 500 एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे 7 बारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत। मी बक्षीसपत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे। त्या पद्धतीने 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षीसपत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी तेवढी त्यांनी भरायची आहे। ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत। ती सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत, त्याच्यावर गट नंबर सांगावेत, त्यांनी ते टाकतो, त्याचे 7 बारे दाखवावेत आणि त्याच्यावर सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे। म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमावलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे। आणि म्हणून गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून मी इथे त्यांची वाट बघत थांबलेलो आहे। व्यक्तीला सहित मी सगळं तयार घेऊन आलेलो आहे, त्याच्यावर सही करणार आहे, अंगठा करणार आहे, म्हणजे माझी सही नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही। त्याचबरोबर काही शेतकरी असेही आलेले आहेत, राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा 7 बारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा 7 बारा घेऊन आलेले आहेत। हे सारे 7 बारा गोळा करायला माझा तर सल्ला आहे, त्या शक्तीपीठ महामार्गाच्या 50,000 कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहे त्यापेक्षा या 7 बाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टिकाऊ शेती ही किमान 40 लाखाच्या खाली येत नाही, त्यामुळे हे 7 बारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं आहे। VPN साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।